जय शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता काय भावांनो बघू शकता, साताऱ्यात आलोय. बघू पुढं कसं काय 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 होते. मग काय भावांनो, पहिल्यांदा आपल्याला घ्यायची होती चप्पल. मग काय शिरलो की दुकानात त्या मेंबरला म्हटलं, भावा का असली तसली चप्पल पाहिजे, पण काय त्याकडे पसंत पडली नाही. आपण मग काय म्हटलं, व्हायचं जाऊया हॉटेलमध्ये नाश्ता करूया. मग काय डोसा खाल्ला मस्त की मग परत आपलं दुसऱ्या दुकानात शिरलो, ह्या शिवमार्टमध्ये. दुकान भावांनो केवढं आहे बघा, जवळ एक 15-20 लाखाचा माल असेल. पण भावांनो आपल्याला इथे चप्पल आपल्याला पाहिजे होती तशी मापाची भेटली. मग काय चप्पल घेतली आणि तिथनं मग आम्हाला जायचं होतं दवाखान्यात. तिथं आम्हाला सांगितलं होतं 5:30ला नंबर आहे. मग आम्ही 5:30 वाजता गेलो तर त्या मॅडम म्हटल्या तुम्हाला 2 तास लागतील, अजून एक 7:30 तरी वाजत्या. मग काय आता म्हटलं तिथं ते पेशंट बघत बसण्यापेक्षा आपण वाज फिरायला जाऊ. मग काय काढली गाडी घेतली आणि काय तुम्ही बघू शकता. मग काय हो काही बालाजी हे शाहू स्टेडियममध्ये शिरलो आम्ही. इथंच वार्षिक क्रीडा उत्सव निमित्त मॅचेस वगैरे चालल्या होत्या. आलो तर वातावरण टाईट होतं, सगळे आपापल्या मस्तपैकी नादात होती. सगळ्यांचं कोणाचा व्यायाम, कोणाची प्रॅक्टिस फुटबॉलची, कोण क्रिकेटची प्रॅक्टिस, कोण इथं बास्केटबॉलचं. इथं बघू शकता बास्केटबॉल सगळी बारकी चिलीपिली. एक मेंबर जो कोच दिसत असेल त्याच्या अंडर खाली सगळी करत होती बॉक्सिंगचे. मग काय तिथनं बघून आलो. आता 6:30 वाजले होते, 1 तासभर गेला आमचा तिथनं मग गाडी परत काढली आणि इथं आलो आम्ही ह्या चौकात महाराजांची मूर्ती. आता म्हटलं तुम्हाला निघालो तिथून तर बघूया. ही रायडर इथं थांबली होती फोटो काढायसाठी. मग परत इकडं शिरलो आम्ही प्रवेशद्वारातनं. इथं होतं पुस्तकांचं प्रदर्शन होतं. इथं आम्हाला काल एका मेंबरने सांगितलं होतं आहे म्हणून. इथं बघितलं तर काय भाषण चाललं होतं. म्हटलं इथं नको काय. मग आपलं म्हटलं पुस्तकं बघायला सुरुवात करावी. मग काय प्रत्येक ह्याच्यात आम्ही आपलं कुठलं पसंत पडतंय का पुस्तक काय घ्यायचं नव्हतं. म्हटलं आता हाय प्रदर्शन तर बघूया कसं काय भेटतंय. तर काय सगळी व्हरायटी, सगळे टॉपची पुस्तकं होती. आणि इथं बघितलं तर ही कसं यूज करायचं तेच माहीत नव्हतं. मग भाऊ आपलं सांगायला लागला ती जग महाराष्ट्राचा कसा नकाशा असतो त्यातलं जिल्हे वगैरे ती अरेंज करायचं होतं. मग परत आलो पुढं आलो पुढं आयला परत म्हटलं जर आपण सगळे फिरत बसलो पुस्तकं तर काय खरं नाही. कारण की एक 7-8 बघितलं आम्ही स्टॉल तरच पाय दुखायला लागलं होतं. तरी पण म्हटलं आता बघू, आता आलोच तर परत काय बघू शकता अंधार पडायला लागला होता. तरी पण आपलं थोडंफार बघितलं. एक पुस्तक आवडलं होतं पण काय म्हटलं नंतर घेऊ, ठेवायचं अजून बघू ऑनलाईन. बरं म्हटलं ठीक आहे. मग आम्ही आपलं आलो दुसऱ्या दिवशी रानात आलो. विषय काय होता, आज भिजवायचं होतं. मग काय इकडं तुम्ही बघू शकता इथं आपली मोटर होती. तिथं मोटर चालू केली मस्तपैकी. चालू काय होत नव्हती पण परत 1-2 वेळा चालू बंद केली आणि झाली चालू. मग काय तुम्ही बघू शकता पाणी आलं वावरात टॉपमध्ये. मग काय निवांत सगळ्या सरीव थोडं पाणी लावलं आणि निवांत परत गेलो दुसऱ्या वावरात व्हायचं पाईपा लावायच्या होत्या. मोटर गेली ती त्या मग लावल्या. भावांनो आता तुम्ही बघू शकता आपण इथं सध्या आपल्या खाली वावर आहे. त्या शेजारचं जंगल कसं आहे बघू शकता तुम्ही. ॲमेझॉनचं जंगल असल्यावर दिसते. मला आता सगळं डिटेलमध्ये दाखवतो कशी झाडी बिडे टॉपमध्ये काय मच्छर हे फोडते. तुम्ही तुमच्यासाठी आलो भावांनो. चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला लागते. चला आता हो आल्या हो कसं आहे टॉपचा विषय. बिबट्या आला आहे इकडे समजले बरं का. काल एक दोघांना दिसलाय त्यामुळे सावध जायला लागते आपल्याला. इकडं वर येतोय आवाज, कोण आहे काय माहिती. कसं आहे भावांनो. मग काय भावांनो आपलं झालं तर भिजवून. मग आता मोटर बंद करायची होती. मग आलो होतो इथं. हे बघू शकता तुम्ही कसं आहे रॉयल शेतकरी आपला विषय. हे तुम्ही बघू शकता भावांनो. तुमच्यासाठी रिस्क घेऊन इथनं एवढं खोले की भरपूर आम्ही टेकाडा होतो. तुम्ही बघू शकता इकडं पाणी दिसते का, ती नदीचं पाणी सगळं गेलेलं आहे. मग तिथनं आता म्हटलं दुसऱ्या रस्त्यानं तुम्हाला जाताना दाखवूया. गहू बघू शकता तुम्ही. हे जोंधळा कसा जोरात आला टॉपमध्ये. मग काय परत गाडी काढली आणि आलो बघितलं तर इथं पाणी कोणतरी रस्त्यावर आलं. मग काय मला म्हटलं उतरलो. मग काय तरी पण जायना. मग तो पण उतरला नव्हतं. पुढे घेतली गाडी सगळी चिखलानं भरली होती. मग काय तसं आलो इथं. परत बैल चालली होती इथं रस्त्यावर. ते शेरड आलती त्यांना हाकालली. परत पुढं आलो बघितलं तर काय ऊस तोड्यांचं आपलं चाललं होतं. नागऱ्यांचं ऊस तोडायचं. ऊस तोडून ट्रायली रस्त्यावर आणली होती.
ह्यात रस्त्याने चाललो तर सगळ्यांची कामच चालली होती. इथं पोल्ट्री बघू शकता तुम्ही. इथं परत रस्त्यावर आम्हाला ट्रॅक्टर आडवा गेला. त्या भावाने ह्या गोष्टी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.